झालं इथं सकाळ सकाळ आता मस्त दारातल्या झाडलं वगैरे आता मस्त इथं तुळशीला पाणी घातलं. तुळस आमची एकदम खूप छान आलेली हिरवीगार आणि मस्त अशी एकदम अशी गावरान तुळस आहे. ही अशी हायब्रिड नाही आहे. गावरान तुळस एकदम काळभोर आणि अशी असं वेगळंच काळपटपणा असतो. खूप छान वाटतं सकाळ सकाळ तुळशीकडं बघितलं की प्रसन्न वाटतं. मस्त तुळशीला पाणी घातलं, उदबत्ती वगैरे लावली मस्त. मग आत आले मस्त इथं दूध तापाय ठेवलं होतं. मस्त इथं चहा झालेला आहे. आता चहा घ्यायचा आणि मग सकाळचं काम चालू करायचं. या तुम्ही पण चहा प्यायला. तुमचं झालं का नाही चहा पाणी? इथे हे बसलेत वाट बघत चहाची. ह्यांना चहा दिला. मग आता आम्ही दोघं पण चहा घेतो. तुम्हाला म्हणतात या चहा प्यायला. तुमचं झालं का नाही चहा पाणी? इथं आमची चिनू बसली आमच्या सगळं नाश्ता करले. तिचा बी नाश्ता चालू आहे. लई छान आहे आमची चिनू. देवपूजा करायला तिथं बसते. आता मस्त बाहेरचं आवरून झालं अगोदर. नसेल चहा पाणी झालं. पीठ मळून ठेवलं. पुन्हा आज आता मस्त अशी कोबीची भाजी करायची तनिष्काला डब्याला. तनिष्काला पण शाळेत जायचं आहे. तोपर्यंत म्हणलं मुलं झोपले तोपर्यंत आपण इकडं देवपूजा करून घेऊ. तोवर तनिष्का प्रणव झोपल्यात. आता आमच्या दोघांच्या पण आंघोळ्या वगैरे झाल्या, चहा पाणी झालं आमचं. आता मस्त म्हणलं देवपूजा वगैरे करावं. ते सकाळच्या बारी पटपट काम उरकले का निवांत होतं. तर ऊन पण आता खूप पडायला लागलेलं आहे. 10ला तर असं कडक ऊन पडतं आहे मारणाचं. चला इथं आता मी असं देव घासून घेते. आता काल गिरण होतं. मला वाटतं 7:30ला काय 7ला संपलं होतं गिरण, सूर्यग्रहण. चंद्रग्रहण चंद्रग्रहण काय होतं. मग काल आता आपले चांगले गोमूत्र हे वगैरे असं पाण्यात टाकायचं छान. आपले ना गिरणातले धुवून चांगले उधळून घ्यायचे. आता मी कालच होळी होते अशीच मी घासून काढले होते. सारखे पण देव घासायचे, सारखे घासले ना मग देव पण असे म्हणजे हे होत्यात. घासून पण असं बारीक होतात देव, पातळ होतात. तर मग सारखे दिसतात देव. त्यामुळे जास्त नाहीत घासायचे सारखेच. आठवड्यात एकदा दोनदा घासले तर चालते. तर मग ग्रहणातले देव चांगले आता मी इथं गोमूत्र हे टाकून घेतलेलं आहे छान. आता चांगलं देव धुवून घेतले आहेत चांगलं. असं ठेवायचं नाहीत कधी गिरणात देव पण. आता इथं मस्त मी देव घासून धुवून स्वच्छ केले. थोडंसं आपलं गोमूत्र टाकायचं, थोडंसं पुन्हा अजून दह्या दुधातनं पण आपलं काढून घ्यायचं. आता छान इथं सगळं मी धुवून घेतलेलं आहे. आता मंदिर पण एकदम आता स्वच्छ वगैरे करून घेते आता एकदम. हे हार पण काढायचा थोडा सुकलेला आहे, लगेच नाही काढला कारण का छान फुलं छान होती, लगेच सुकलं नव्हतं एवढा. आता मंदिर चांगलं झटकून वगैरे घेते. नंतर मग दुसरं पण वस्त्र हातरून घ्यायचं मंदिरात पण. इथं मी असं हे आपलं उतरंड पण घेतले आहे छान आणले. पण कोणी म्हणतं 2 असतं का 1 असतं, पण 2 असतात वाटतं. पण मी एकच आणलेलं आहे. कमेंट करून सांगा तुम्ही 2 तुमच्या 2 आहेत का 1 आहे. मी एकच आणली होती. असं जेजुरीला गेलतो ना आम्ही तेव्हा आणली होती. मला 250 रुपयाला ती उतरण बसली होती. चांगलं असतं आपल्या घरात. पहिलेच्या पूर्वी कसं असं उतरणा घरात म्हणजे घर भरून असं म्हणजे आपलं घर ना धान्य हे असं एकदम सारखं भरभराटे असावं घरात धान्याची. आता पहिले लोक आमच्या आकाच्या काळात आका सांगायची ना आम्हाला, तर आकाच्या काळात पहिलं असे उतरंडे असायचे म्हणजे डेरे असायचे पहिले. डेऱ्यात कुरड्या पापड्या सगळं उन्हाळा काम भरून ठेवायचं. पुन्हा मटकी हुलगा हे असं काय झालं ना पहिलं असं ठेवायचं. आता त्या उतरंडे नाहीत आणि कणग्या बी नाहीत. त्यात तुम्हाला माहिती का नाही, कारण का आमच्या आकाच्या ह्याच्यात कणगी होती. कणगी म्हणजे अशी एकदम मोठी तसली लाकडाची कणगी असते. त्याला सारून वगैरे ठेवलं ना त्यात मग पहिले तेवढे साठा भरून ठेवायचा धान्याचा ह्याचा म्हणजे असं. मग माणूस कसं म्हणायचं घर भरलं आहे म्हणायचं असं. त्यामुळं चांगलं असतं म्हणून असं आपण पण ना उतरण घरात देवघरात ठेवायची. त्यात मग ना धान्य काय ठेवायचं, तांदूळ ठेवायचं, ज्वारी गहू पुन्हा अजून ना धने ठेवायचे, पुन्हा डाळ हरभरा ठेवायचा. असे 5 धान्य ठेवायचे आपण ते 5 उतरंडीत. मग ते चांगलं असतं आपल्या घरात पण. म्हणजे आपल्याला अन्न पुरवठा कमीच नाही पडत असं असतं. पहिल्यापासून ते खरंच आहे असं आपण हे करत राहायचं जेवढं आपल्याला माहिती तेवढं. आणि इथं मस्त मी चंदनाचा टिळा वगैरे सगळं लावून घेतलं. आता मस्त फुले वगैरे वाहून घेतली देवाला छान बघू शकता. इथं आता मस्त उदबत्ती वगैरे लावलं. घरात प्रसन्न वातावरण होतं. सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं. म्हणजे सगळ्यात अगोदर मी काय करते देवपूजा करते. त्याशिवाय मग माझं असं कामात मनच लागत. त्यामुळं उठलं की पहिलं आंघोळ वगैरे करून मस्त अशी तुळशीला पाणी घालून मस्त पूजा करायची. मग आपलं हिरबळ काम कधी का झालं ना छान. इथं मस्त माझी पूजा झालेली आहे बघू शकता. पांढरी फुलं काही भेटलीच नाहीत त्यामुळे त्यांनी अशी ह्याची जाणे झेंडूची पिवळी फुलं तेच मी वाहिली होती झेंडूची फुलं छानपैकी. हार पण थोडा चांगला होता म्हणून हारच नाही काढला.
आता इकडलं सगळं आवरून घेतलं. आता स्वामींचं पण, स्वामींच्या मूर्तीचा पण मस्त अभिषेक वगैरे केला, छान हे केलं. पुन्हा छान चंदनाचा टिळा लावता इथं मस्त देवदेवा लावत आहे. छान वाटतं ना. आमची चुनू रोज देवपूजा करताना ती कशी बघते बघू शकता. इथं रोज मी देवपूजा करताना इथं बसलेली असते. लय शहाणी आमची चिनू, सारखे चिटकूनच असते लहान लेकरांना. मुक्या जनावर आपण जीव लावला ना ते पण आपल्याला खूप जीव लागतं. फक्त त्यांना देवाने वाचा दिलेलं नाही तेवढंच, नाही तर सगळं त्यांचं हे असतं. चला तर इथं मग तुम्हाला पण आजचा दिवस सुखा समृद्धीनं आरोग्याचा ही स्वामी चरणी प्रार्थना. आता मस्त आपली देवपूजा वगैरे झाली. आता मस्त आता स्वयंपाक करायचा आहे. इथं बघू शकता चिनू आमची कशी बसली. रोज देवपूजा करताना देवघरात तिथे आणि माझ्यापाशी बसते. आता छान रांगोळी वगैरे काढून घेते आणि मग स्वयंपाकाला लागायचं. आता मस्त मी पीठ हे मळून घेतलं आहे, म्हणजे आपलं देवपूजा होस तर आपलं पीठ पण छान भिजतं. मग आता नंतर कोबीची भाजी बनवायची, तनिष्काला आमच्या आवडती. आता उरलेला कालचा उरलेला भात आहे संध्याकाळचा. आता त्या भाताचं काय करायचं मी तुम्हाला पुढं सांगते. तुम्ही पण असंच करत जा आणि असंच खात छान लागतो. आता इथं मस्त पीठ भिजून घेतलेलं आहे. आता इथं कोबी, आता आपल्याला कोबी तर बारीक चिरता येत नाही ना, सरळ डायरेक्ट आपण बटाट्याची चकत्या करतो ना, स्लाईस वेफरचं खिसणी त्यानेच करून घेऊ शकता. इतका छान आपला खिसला जातो ना कोबी. तुम्ही हे वापरून बघा माझी पद्धत. म्हणताना खरंच ताईंनी अशी सोपी पद्धत, एकदम लय सोपी आणि पटपट पटपटच खिसून होतो. एकदम छान स्लाईस पण होत्यात. त्यामुळे चाकू घ्यायचाच नाही कापायला हे कोबीला, त्यामुळे डायरेक्ट खिसणीने खिसून घ्यायचं, एकदम बारीक होतो. आणि तुम्हाला मंचुरियन काय करायचं ह्यानेच खिसून घ्यायचं. साधी आणि सोपी पद्धतीने खूप छान होतं एकदम. बघू शकता इथं आता तुम्हाला दाखवते मी. एकदम बारीक खिस होतं एकदम. ह्याच्या चाकून तरी आपल्याला एवढं येत नाही, पण असं खिसणीने एकदम होतं छान असं बघू शकता. आणि मस्त असं फ्राय पण होतं तेलात ह्याच्यात परातलं. आता इथं मी ह्याच्यात पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. हिरव्या मिरच्यांना कोबू खूप छान लागतो. ह्याच्यात मी तेल टाकून घेते, मस्त जिरी मोहरी आणि ना आपल्याला त्यात हळद टाकायची आणि ना लसूण मिरचीचं वाटण टाकायचं. एकदम सिंपल पद्धतीने करून बघा, खूप छान लागतो कोबीची भाजी अशी. आणि इथं आता हळदी वगैरे सगळं टाकून घेते आणि एकदम बारीक गॅसवर ठेवायचं. जेवढं बारीक गॅसवर ठेवणार तेवढं एकदम मऊ असा कोबी शिजतो आणि खायला पण खूप छान लागतो. आणि पार शिजत आला ना नंतर मग त्यात आपल्या शेंगाचं कुठं आबडडोबड टाकून घ्यायचं आहे, लगेच टाकून घ्यायचंच नाही. आता मस्त इथं मिरची वगैरे परतून झालेली आहे. असं तुम्ही करून बघा, खूप तुमची मुलं पण आवडीने खात्यानं. आणि असे बारीक स्लाईस केल्यामुळं पण कोबी खूप छान होतं असं. आता इथं मी कोबीची भाजी टाकली शिजायला, तोपर्यंत तिकडे चपात्या वगैरे करून घेते. छान असा व्हिडिओ बघत राहा.
इथं छान माझ्या आता चपात्या झाल्या आता मस्त. इथं कोबीची भाजी छान झाली. आता आता रात्रीचा भात असा काय करायचं तुम्हाला इतका आवडीने खात्यात खायलाच राहणार नाही इतका छान भात होतो. मग साधा सिंपल मस्त कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मिरची. आता चांगलं तेल का तापून द्यायचं, थोडंसं जिरी आणि मिरची टाकून घ्यायचं. मस्त त्यात टाकून आता कांदा परतून घ्यायचा. खूप छान लागतो एकदम. मुलं आवडीने खात्यात. आणि मस्त असा छान कांदा परतून घ्यायचा. हे तर मी सॉस घेतले आहेत आता तुम्हाला दाखवते. तर रेड चिली सॉस घेतला आहे, हे रेड चिली सॉस घेतला आहे आणि डार्क सोया सॉस घेतला आहे आणि ना हे ग्रीन चिली सॉस घेतला आहे. हे सॉस घ्यायचे आणि टोमॅटो केचप घेतला आहे. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चांगला आपला कांदा चांगला मऊ परतून घ्यायचा आहे आपल्याला इथं. आता मस्त इथं भात टाकून घ्यायचा आहे. राहतच नाही अजिबात कसला. आमच्या तर असा खूप भात आवडतो. ज्याला भूक नसते ते दोनदा खाणार. आमच्या त्यांच्या तर खूप आवडतो. इथं मस्त रेड चिली सॉस थोडासा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. नंतर आपल्याला ग्रीन चिली सॉस घ्यायचा आहे. इथं ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं असं घट्टपणा आणि ते लवकर बाहेर पडतच नाही. आणि इथं हे डार्क सोया सॉस घेतला आहे आणि छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं ना टोमॅटो केचप पण टाकून घ्यायचं आहे. ह्याने पण खूप टेस्टी येते. आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची. आता हे छान आपलं मिक्स करून घेऊ. खूप छान आवडीने मुलं खातात आणि आमच्या त्यांच्या खूप आवडतं जास्त करून असा भात केलेला. आमच्या मुलांच्यात भांडण लागतात, थोडा भात असल्यानंतर भांडणं लागतात. असं नुसतं परतलं ना जिरी मोहरी टाकून तर अजिबात खात नाहीत. मग त्यांना असं करून द्या तुम्ही, पण आवडीने खाता. फ्राईड राईससारखाच लागतो, खूप छान लागतो. आणि शेजवान मसाला जर असला ना तर तो पण तुम्ही टाकू शकता, खूप छान लागतो. आणि सिम्पलच आहेत, काय असं अवघडच नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची. खूप छान झालेलं आहे, बघू शकते. इथं मस्त असा वास पण खूप छान येतो आहे. आणि थोडंसं मीठ टाकायचं, त्यात पण सगळ्यात मीठ असं मागाशी मी थोडंसं टाकलं होतं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचा. चला आता मग हिला तनिष्काला मी देते, तिला शाळेत पण जायचं, तिला मला तू नाश्ता कर. मग नंतर मग किचन वगैरे मी आवरते, भांडी घासते. इथं बघू शकता आता मस्त झालेलं आहे. आता तनिष्काला देते मी. आता तिची रिॲक्शन बघा तनिष्काची. तिथं बसली डायनिंग टेबलावरती. तिला खूप आवडतो. आता खाऊन बघ मला सांगते कसं काय झालं आहे. आमच्या तनिष्काला भात वरण तर खूप आवडायचं आहे तिच्या आमच्या तनिष्काला. दुसरं काय नसतं चालतं नाही, तिला भात रोज दिलं तरी आवडीने खाती. चला तनिष्का तिकडे नाश्ता चालला आहे, तिला शाळेत जायचं उरकायचं तिचं. आता तोपर्यंत म्हटलं किचन भांडे आवराव. छान झालं आहे म्हणते मम्मी भात. चला तर आवडलं तर लाईक शेअर करत जा चॅनलला. नवीन नवीन कोणी असलं तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करत. असे छान छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. इथं मस्त आता भांडे वगैरे घासून घेते मी, मस्त असं किचन क्लीन करते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. असेच पुढच्या नवीन व्हिडिओ घेऊन येईल. चला तर मग बाय बाय सगळ्यांना.